बिहारमध्ये एनडीए सरकार, बिहारमध्ये एनडीएची सुनामी, विजयाचा आकडा 200 पार. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात जल्लोष. एनडीएला 202 तर महाआघाडीला 40 जागा. बिहार जनतेनं समृद्ध बिहारसाठी मतदान केलं. बिहारमध्ये आता कट्टा सरकार आणि जंगलराज परत येणार नाही. भाजप मुख्यालयातून मोदींची आरजेडीवर टीका. तर बिहारनं 2010 नंतरचा सर्वात मोठा जनादेश एनडीए सरकारला दिला. मोदींकडून मतदारांचे आभार. नितीश कुमारांनी शानदार नेतृत्व केलं. मोदींचं वक्तव्य, तर जामिनावर असलेल्यांना जनता साथ देत नाही. पंतप्रधान मोदींचा लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा. तर तलावात डुबकी मारून बिहार निवडण्याचा सराव करत होते. पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल. येणाऱ्या 5 वर्षात बिहार आणखी वेगानं प्रगती करेल. बिहारच्या युवकांना बिहारमध्येच काम मिळेल यासाठी प्रयत्न करणार. बिहारमध्ये देश विदेशातील गुंतवणूकदारांचं स्वागत असेल. मोदींकडून बिहारमधील विकासासाठी विकासकांना साथ. बिहार निवडणुकीचे निकाल धक्कादायक. निष्पक्ष नसलेली निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरलो. निकालाचा आढावा घेणार. बिहार निकालानंतर राहुल गांधी यांचं ट्विट. आम्ही निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करू आणि निकालांमागील कारणं समजून घेतल्यानंतर सविस्तर निवेदन सादर करू. लोकांमध्ये राहून संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष सुरू ठेवू. बिहार निकालावर मल्लिकार्जुन खरगेंचं ट्विट. नवी दिल्लीत बिहारमधील विजयानंतर पंतप्रधानांनी भाजपची बैठक घेतली. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संघटन मंत्री व्ही.एल. संतोष यांची बैठकीला उपस्थिती. या बैठकीत एनडीए सरकार स्थापनेवर चर्चा झाल्याची माहिती. वोट बँकेच्या हितासाठी घुसखोरांना संरक्षण देणाऱ्यांना योग्य उत्तर मिळालं. हा जनादेश विकसित बिहारच्या वचनबद्धतेसाठी. बिहारमधील निवडणुकीनंतर अमित शहांची विरोधकांवर टीका. विकासाच्या रोडमॅपनं बिहारमध्ये जंगलराज सरकारला नो एंट्रीचा स्पष्ट संदेश दिलाय. डबल इंजिन सरकारला सुनामीच्या रूपानं मतदान झालं. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची बिहारमधील विजयानंतर प्रतिक्रिया. बिहारमधील जनतेचा कौल आम्हाला मान्य. बिहार विधानसभेच्या निकालावर असदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया. असदुद्दीन ओवैसींनी विजयाबद्दल नितीश कुमारांचे आभार मानले. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री राहणार. जेडीयूचा ट्विट करत सीएम पदावर दावा. मात्र काही वेळातच ट्विट डिलीट. बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? सस्पेन्स काय? मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते ठरवतील. नितीश कुमारांच्या प्रश्नावर तावडेंचं उत्तर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान मोदींना फोन. बिहार विजयासाठी शिंदेंच्या पंतप्रधान मोदींना शुभेच्छा. बिहारमधील विजय हा तुमच्या नेतृत्वाचा. शिंदेंकडून मोदींचं कौतुक. बिहारमध्ये नितीश कुमारांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली. सीएम हे नितीश कुमारच असायला हवे. बिहारच्या निकालानंतर सुळेंची प्रतिक्रिया. बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न. 10,000 में लोकतंत्र दिखता है, ये बिहार में दिखता है. बिहार निकालावर संजय राऊत यांचा निशाणा. पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये रेवडी कल्चर आणलं. विरोधकांनीही लोकांमध्ये मिसळून काम करण्याचा धडा घेतला पाहिजे. बिहार निवडणुकीवरून खासदार ओमराजे निंबाळकरांचा विरोधकांना सल्ला. बिहारच्या विजयाने महागठबंधनची दयनीय अवस्था. बिहारच्या विजयानंतर खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. बिहारमध्ये भाजपच्या विजयानंतर साताऱ्यात मंत्री शिवेंद्र राजेंकडून जल्लोष. भाजप कार्यकर्त्यांकडून पेढे वाटत आनंद साजरा. बिहारमध्ये भाजपच्या विजयानंतर जालन्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला. बिहारमध्ये एनडीएचा मोठा विजय. पुण्यातील भोरमध्ये संग्राम थोपटेंच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. मुंबईचा सेवकच नगरसेवक म्हणून निवडून येईल. मुंबईकरांची संपत्ती लुटणारे डाकू आहेत. अमित साटम यांची ठाकरेंवर टीका. ये तो झाकी है, मुंबई महापालिका अभी बाकी है. बिहारची पुनरावृत्ती मुंबई महानगरपालिकेत होईल. महायुती प्रचंड मताने निवडून येईल. अतुल भातखळकरांकडून विश्वास व्यक्त. मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा असेल असं कुणी बोललं नाही. आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. महायुतीतील वादाच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. बिहारच्या निकालानंतर दानवे आणि वडेट्टीवार यांच्या जुंपली. काँग्रेस जास्त जागा मागतं पण विजयाचं प्रमाण कमी असतं. अंबादास दानवेंचं वक्तव्य. तर महाराष्ट्रात जागावाटपाचा तिढा सर्वांमुळेच झाला होता. वडेट्टीवारांचा पलटवार.
लोकसभेला खोटं नरेटिव्ह पसरवलं पण लोकांच्या लक्षात आलं. वोट चोरीचा आरोप करणारे सर्वेक्षण घेऊ नका म्हणतात. वोट चोरीच्या आरोपांवरून प्रवीण दरेकरांचा राहुल गांधींवर निशाणा. माझं शरद पवार साहेबांवर प्रेम, पण मी काही वेगळी राजकीय भूमिका घेतली. बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य. काही माणसं जोडायची असा, झालं गेलं गंगेला मिळालं असंही केलं वक्तव्य. बारामतीचा आर्थिक विकास झाला मात्र सामाजिक विकास झाला नाही. राज्याचा निधी बारामतीला वळवून विकास दाखवला जातोय. अजितदादांनी राजीनामा द्यावा आणि बारामतीचा नगराध्यक्ष व्हावं. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका. आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा. आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा. जागावाटपाचा फॉर्म्युला, इतर राजकीय विषयांवर चर्चा. एमसीएच्या नवं बोर्डाची क्रिकेट विकासाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. एमसी अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्यासोबत सदस्यांची उपस्थिती. गुलाल आपलाच, यंदा महापौर शिवसेनेचाच. मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी. ताजलँड हॉटेल बाहेर ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. भाजप आणि ठाकरेंच्या संघटनेचा वाद चिघळला. अनिल परब आणि ताजलँड प्रशासनाची बाचाबाची. भाजपकडून चुकीच्या पद्धतीने कामगार संघटना स्थापन होत असल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात गेल्या 7 महिन्यात तब्बल 14 लाख मतदार वाढले. जुन्या यादीतील 4 लाख नावं वगळण्यात आली. नव्या यादीनुसार राज्यातील एकूण मतदारांची संख्या 9,84,96,626. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंकडून सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज. यावेळी मला नगराध्यक्ष बनवून द्या असं आवाहन अभिजित बिचुकले यांनी जनतेला केलंय. सोलापुरातील अकलूज नगरपालिका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. सोलापूरचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची माहिती. नगराध्यक्षपदासाठी दिव्यांनी रास्ते यांचं नाव निश्चित. बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी पहिला नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल. बसपाचे काळूराम चौधरींकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपस्थित होते. जेजुरीत नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयदीप बारभाई घड्याळ चिन्हावर लढणार. नगराध्यक्षपदाची निवडणूक. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांविरोधात लढणार. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून उपजिल्हा प्रमुख मनोहर पोटे आणि त्यांच्या पत्नी शुभांगी पोटे यांच्या नावाचा विचार. जालना भोकरदान नगर परिषदेच्या निवडणुकीवरून आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली. सर्व गोष्टींचा अभ्यास करून संतोष दानवेंनी बोललं पाहिजे. माजी आमदार चंद्रकांत दानवेंचा पलटवार. या निवडणुकीत चंद्रकांत दानवे त्यांच्या पक्ष आणि कार्यकर्त्यांना विकून टाकणार, दानवेंनी केली होती टीका. कोल्हापूरच्या शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील शिंदे गटाच्या वाटेवर. आमदार राजेंद्र पाटलांच्या उपस्थितीत केली घोषणा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रभारी रमेश चन्नीथला, आमदार खासदारांसह प्रमुख नेत्यांची स्टार प्रचारकांच्या यादीत नावं. शिंदेंच्या शिवसेनेकडून बुलढाणा नगरपालिका स्वबळावर लढण्याची तयारी. युतीच्या प्रस्तावाला भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रवादीचा महापौर असेल. मित्रपक्षांनी सन्मानाने जागा दिल्या नाही तर स्वबळावर लढू. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. पालघरच्या डहाणू नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेची सेना एकत्र. स्थानिक पातळीवर झालेल्या निर्णयाला मान्यता. शिंदे सेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांची माहिती. बदलापूरमधील राष्ट्रवादीचे अभिजित सकट यांचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश. काँग्रेसचे वैभव सदाफुले, शिंदे सेनेच्या मोनिका वाघेर यांचाही ठाकरेंच्या सेनेत प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. पालघर नगर परिषद निवडणुकीसाठी मवियाकडून जागावाटपाची घोषणा. नगराध्यक्षपदासाठी ठाकरे सेनेचे उपनेते उत्तम पिंपळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब. पालघर नगर परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं. नगराध्यक्षपदासह ठाकरेंच्या सेनेला 15 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा तर काँग्रेसला 4 जागा. त्याचबरोबर मनसे 2 आणि बविया 1 जागा लढवणार. भाजपच्या यशामुळे विरोधक पूर्णपणे हताश झाले. जनतेला सर्व ठिकाणी विकास हवाय. बिहार निवडणुकीत एनडीएच्या विजयावरून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. मीरा भाईंदरमध्ये मतदार यादी संदर्भात काँग्रेसकडून गंभीर आरोप. काही व्यक्तींची 2 ठिकाणी नावं. निवडणूक आयोगाने चौकशी करण्याची केली मागणी.
काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगेंचा राजीनामा. दयानंद सोरगे मागील निवडणुकीमध्ये विधानसभेचे भिवंडीतील उमेदवार होते. महायुतीकडून नगराध्यक्षपदाच्या राज्यातल्या पहिल्या उमेदवाराचा अर्ज दाखल. सांगलीच्या उरुणेश्वरपूरसाठी अर्ज दाखल करत विश्वनाथ डांगेंनी प्रचाराचा नारळ फोडला. चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत विश्वनाथ डांगेंकडून अर्ज दाखल. ठाण्याच्या वाडा नगरपंचायतीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून तरी अर्ज. वाडा नगरपंचायतीसाठी महायुती मवियाकडून अद्याप अर्ज नाही. बिहार विधानसभा आणि मीरा भाईंदरच्या मतदार याद्यांमध्ये काही नावं सारखेच. काँग्रेस प्रवक्ते दीपक बागरी यांचा आरोप. वाशिम जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एकत्र लढण्याचा निर्णय. तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय. शिंदेच्या शिवसेनेकडून नागपूर जिल्ह्यातील 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रभारींची घोषणा. 7 नगरपरिषदा आणि 9 नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी कृपाल तुमाने, डॉक्टर दीपक सावंतांवर. रामटेकची जबाबदारी आशिष जयस्वालांवर. अमरावती जिल्ह्यातील भाजप आमदार प्रताप अडसर यांच्या भगिनी अर्चना अडसर रोडे निवडणुकीच्या रिंगणात. धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भरला नामांकन अर्ज. मागाटण्यात मनसे, भाजप आणि ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. आमदार प्रकाश सुर्वेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश. कांदिवली पूर्वमध्ये ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्ती संगीत कार्यक्रमाचं आयोजन. 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आणि यावेळी 50 वेगवेगळ्या भजन मंडळांची स्पर्धाही होणार. अहिल्यानगरमध्ये माजी कुलगुरू सर्जेराव निमसेंच्या पुस्तकाचं शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन. यावेळी शरद पवारांनी सर्जेराव निमसेंच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचं कौतुक केलं. दादरमधील सेना भवन येथे बेस्ट कर्मचारी सेनेच्या सदस्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यातील सदस्यांना सचिन अहिर आणि अरविंद सावंतांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. सुहास सामंतांच्या शिंदे सेनेतील प्रवेशामुळे ठाकरेंच्या सेनेला धक्का.